बेसिकली माझ्या हिशोबाने प्रीफॅब होम्स इज की प्री फॅब्रिकेटेड होम्स, की बेसिकली फॅब्रिकेशन मटेरियल यूज करून एक घराची निर्मिती करायची. देन वी लिफ्ट द प्रोडक्ट फ्रॉम आवर फॅक्टरी देन टू युअर प्लेसेस. ह्याच्यामध्ये एक मी तुम्हाला फक्त क्लिअर करतो की जसं तुम्ही म्हणलं की इथं फॅब्रिकेशन करायचं, तर फॅब्रिकेशन न करता माझं जे हायफॅब होम्स अँड पॉड्स मध्ये आपण जे काम करतो ते असं असतं की आपण सॉफ्टवेअर वरती हे सगळं डिझायनिंग करतो. त्याच्यानंतर हे आपल्याला सगळं सीएनसी मशिनरी आहे, पूर्ण लेझर कटिंग, सीएनसी बेंडिंग, रोबोट वेल्डिंग, हे सगळे खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचे आपल्याकडे मशीन्स आहेत. सो आम्हाला लेबर्सची किंवा जे फॅब्रिकेटर्स जे आपण म्हणतो की बाकीचे जे फॅक्टरीजमध्ये जे फॅब्रिकेट करतात की पाईप घेतात, वेल्ड करतात, तसं नाही. हे आपलं पूर्ण लाईट गेज स्टील फ्रेमिंग जे LGSF कन्सेप्ट जे आपण ऐकतोय बरेचदा आता, तर ह्या कन्सेप्टमध्ये आपण हे चालू केलेलं आहे. शीट मेटल प्रोफाईल्स असतात. हे सपोज एक कंपोनंट आहे माझ्या पॉड मधला, हा एक कंपोनंट आहे, तर हा कंपोनंट आणि हा कंपोनंट एकत्र हितच येणार, हा दुसरीकडे कुठे लागूच नाही शकत. सो हे पूर्ण एवढं ऑटोमेशन मध्ये आपण एंटर केलेलं आहे आणि ह्यालाच प्री इंजिनियर्ड म्हणतात. सो जे कन्सेप्ट आहे लोकांच्या जे डोक्यामध्ये आहे की पाईप लावतात, त्याला काही वेल्डिंग करतात, ते जागेवर करू शकतो किंवा लोकल फॅब्रिकेटर्स कडून आपण करून घेऊ शकतो, तर ते खूप वेगळी कन्सेप्ट आहे. सो जे प्री इंजिनियर्ड आपण जे म्हणतो ते बेसिकली हेच आहे की कम्प्युटरवरती होतं सगळं, खाली रेडी टू तुम्हाला असेंबल मिळतं, ते तुम्हाला काही तिथे प्रोसेस करायची गरज नाही लागत.